शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज, आनंदाची बातमी. होय शेतकरी मित्रांनो, कांद्याला मिळाला सर्वात जास्त भाव. जवळपास 4,000च्या पुढे सुद्धा कांदा काही बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त गेलेला आहे. जाणून घेऊ मित्रांनो, कोणत्या बाजार समितीमध्ये कांदा जास्तीत जास्त 4,000 पर्यंत गेला. तसेच सर्वच बाजार समितीचे जे जास्तीत जास्त कांद्याचे दर आहे तर ते आपण बघूया. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी अजून एक आढावा आपण थोडक्यात बघूया. शेतकऱ्यांची सद्यस्थितीला असलेली अवस्था. बळीराजाचे डोळे मेघदूताकडे, जमिनी कोरड्या, पेरण्यावर संकट. राज्यात सरासरीच्या 96% पाऊस, मात्र असमान बरसल्याने चिंता कायम. मित्रांनो, आषाढस्य प्रथम दिवसे म्हणत मेघदूताची आळवणी करणाऱ्या महाकवी कालिदासाची आठवण राज्यातील बळीराजाला प्रकर्षाने होत आहे. त्याला कारण म्हणजे मान्सूनच्या पावसाने दिलेली हुलकावणी. महाराष्ट्रात 1 जून ते 13 जुलै या कालावधीत 334.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ती राज्याच्या 346.4 मिलीमीटर ती सरासरी पावसाचे 96.28% आहे. मात्र राज्यभर पावसाचे वितरण अद्यापही असमान असल्याची माहिती मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. कुठे जास्त पाऊस तर कुठे कमी पाऊस झालेला आहे. मित्रांनो, राज्यामध्ये ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि जालना सरासरीच्या 100%पेक्षा अधिक पावसाची नोंद, तर नंदुरबारमध्ये सरासरीच्या केवळ 29%, राज्यातील सर्वात कमी पावसाची नोंद. मित्रांनो, 12 जिल्ह्यात 50 ते 75%, तर 12 इतर जिल्ह्यात त्या ठिकाणी वेगळी आहे नोंद. पिण्याच्या पाण्याचे नियोजन आधी. राज्यातील धरणामध्ये सध्या एकूण क्षमतेच्या 44% पाणीसाठा उपलब्ध आहे. प्रशासनाने ऑगस्ट 2027 पर्यंत पुरेल अशा पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन प्रत्येक टप्प्यावर करावे असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले. अन्य वापरासाठी शेती, उद्योग, पाणी नियोजनाचा प्राधान्यक्रम त्यानंतर निश्चित करावा असे ते म्हणाले. मित्रांनो, दुबार संकट आल्यास मोफत बियाणे. बोगस बियाणामुळे पीक न उगवल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊन दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना स्वखर्चाने बियाणे खरेदी करावे लागणार नाही. अशा बाधित शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून DC मोफत बियाणे उपलब्ध करून दिले जाईल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे. पीक न्याय पेरणीची स्थिती बघितली तर मका 95%, सोयाबीन 79%, तेलबी 78%, कापूस 77%, कडधान्य 56%, अन्नधान्य 48%, भात 19%. वळूया कांद्याच्या भावाकडे. मित्रांनो, नाशिक येथे कृषी उत्पन्न बाजार समिती खाजगी बाजारात कांदा जास्तीत जास्त 3250 पर्यंत गेला. चंद्रपूर गजवड बघा, स्क्रीनवर दिसत आहे, जास्तीत जास्त 3500. आपण जास्तीत जास्त बाजार समित्या कव्हर केलेल्या लक्षात घ्या. त्यानंतर राहता येथे मित्रांनो, जास्तीत जास्त कांदा 3200 रुपयापर्यंत जाताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा, या ठिकाणी सुद्धा कांदा जास्तीत जास्त 3200 पर्यंत जाताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा, या ठिकाणी सुद्धा 3200 रुपयापर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, कामठी येथे लोकल कांदा जास्तीत जास्त या ठिकाणी 4010 पर्यंत गेलेला आहे. बघा, किमान दर सुद्धा 3500 आहे, सर्वसाधारण 3760 आहे. तर कल्याण नंबर 1 जातीचा कांदा या ठिकाणी सुद्धा 3000चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, नागपूर येथे पांढरा कांदा 3000 पर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती कळवण उन्हाळी कांदा 3201 रुपयाचा भाव जास्तीत जास्त सध्या या ठिकाणी जाताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवून उन्हाळी कांदा 3411 रुपये जास्तीत जास्त भाव जाताना. नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.